नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पहा, एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सांगण्यात आलेला आहे, स्पष्ट करण्यात आलेला आहे। तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला एक शासन निर्णय म्हणजे GR दिसत आहे। त्यासोबतच तुम्ही थंबनेलवरती माहिती पाहिलेली आहे, 2 दिवसात हप्ता जमा। आता 2 दिवसात कोणता हप्ता जमा होणार आहे, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर पाहू शकता, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन या योजना राबवण्यात येत आहेत। सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBTद्वारे DBTद्वारे या ठिकाणी पहा, DBTद्वारे शासनाने निर्णय घेतलेला आहे। DBT शासनाने निर्णय घेतलेला असून त्यानुसार माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्यातील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा या ठिकाणी पहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येत असून सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,500 वरून या ठिकाणी 2,500 इतकी आता वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्यक्षामध्ये फक्त 1,000 रुपयेच वाढलेले आहेत। तर या ठिकाणी शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आलेलं आहे। उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 5 येथील शासन निर्णयान्वये सदर योजनेच्या राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असून सदर योजनेच्या निकषात, अटी व शर्तींमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे। त्याच अनुषंगाने सदर योजनेत निकषात, अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार आता या ठिकाणी योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय अनुदान योजना, त्याचबरोबर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन या योजनांचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त संदर्भातील क्रमांक 1 ते 4 या शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार पात्रतेचे निकष आणि अटी इथं दिसत आहेत आपल्याला। त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत। कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहेत। पहा, जसं की व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, शासन निर्णयामध्ये योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कालानुरूप बदल करण्याचं शासनाच्या विचाराधीन होतं आणि त्यानुसार या ठिकाणी बदल काही करण्यात आलेले आहेत। आता 2 महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। हा शासन निर्णय सविस्तर पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पाहण्यास मिळणार आहे। आणि या शासन निर्णयावर आणखीन एक आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत, नेमके कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। आता पहा, हा शासन निर्णय तर महत्त्वाचा आहे। या शासन निर्णयानुसार महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, कागदपत्रासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। सविस्तर आणखीन एक व्हिडिओ मी यावरती बनवणार आहे, कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। आता 2 दिवसात हप्ता कोणता जमा होण्याची शक्यता आहे, तर पहा या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता आला नव्हता, दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता आला नव्हता, अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी 2 दिवसात पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 20 तारखेच्या नंतर हे वितरण सुरू होणार असल्याची माहिती मिळालेली होती। आता पाहू 20 तारखेनंतर हे पैसे नेमके कोणत्या दिवशी खात्यात जमा होतात, परंतु उद्या परवापासून ही प्रोसेस सुरू होईल। आज मेसेज पडू शकतो, जशी काही ऑफिशियल अपडेट येईल तसं लगेच तात्काळ कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।